नंबर, राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? खूप सिंपल क्वेश्चन आलाय. जे पण आपलं फंडामेंटल राईट्सचं जिथनं प्रकरण सुरू होतं त्याच्यामधला आर्टिकल 12 जो आहे, ठीक आहे, अनुच्छेद 12 याच्यामध्येच दिलेलं आहे की आपण राज्य कशाला म्हणणार. तर त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच इथे प्रश्नामध्ये आलेल्या आहेत. एकदा वाचून घेऊया. बघा, भारत सरकार आणि संसद हे राज्याच्या व्याख्येमध्ये येतं का? तर येतं. राज्य सरकार आहे आणि राज्याची विधिमंडळ हे सुद्धा राज्याच्या व्याख्येमध्ये येतं. सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजे लोकल बॉडीज, नंतर सर्व अन्य प्राधिकरणे म्हणजे इतर कुठले गव्हर्नमेंटचे जे पण काही ऑथॉरिटीज आहेत हे सर्व याच्यामध्ये येतात. ठीक आहे, आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. ओके, आता हे कुठं दिलंय बघा. तर 12 नंबरचं जे आर्टिकल आहे याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे. याच्यामध्ये कशाची व्याख्या आहे? तर स्टेटची व्याख्या आहे. व्हॉट इज स्टेट किंवा राज्य म्हणजे काय, ते चारही गोष्टी इथे दिलेल्या आहे बघा. राज्य या शब्दामध्ये भारताचे सरकार आणि संसद, राज्यांचे शासन आणि विधानमंडळ, भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा इतर प्राधिकरणे यांचा समावेश होतो. तर हे सर्व काही याच्यामध्ये दिलंय. ज्यांना ज्यांना 12 विषयी थोडंसं माहिती आहे त्यांचा हा प्रश्न सहजरित्या बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे, आता इथे मी जेव्हा लक्षात ठेवतो तेव्हा मी कशा पद्धतीने लक्षात ठेवतो ते पण सांगतो. बघा, जेव्हा पण माझ्याकडे 12 आणि 13 या दोन्ही मुद्द्यांवरती प्रश्न आलेले बऱ्याचदा. ठीक आहे, 12 आर्टिकल आणि 13 आर्टिकल. तर 12 जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचंय ऑल एक्सेप्ट ज्युडिशियरी. ठीक आहे, म्हणजे राज्याच्या व्याख्येत काय येईल की न्यायव्यवस्था सोडून इतर जे पण काही आहे ते सगळं राज्याच्या व्याख्येत येईल. ठीक आहे, आता तुम्ही हे वाचा, इथं भारताचे सरकार, संसद म्हटलंय म्हणजे पार्लमेंट आहे, नंतर लोकल बॉडीज म्हटलंय, त्याच्यानंतर शासन म्हटलंय म्हणजे एक्झिक्युटिव्ह पण म्हटलंय, म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर हे सगळं येतंय. पण इथे कुठेच तुम्हाला ज्युडिशियरी उल्लेख नाहीये किंवा न्यायपालिका हा उल्लेख नाहीये. त्याच्यामुळे 12 मध्ये लक्षात ठेवायचं सगळं येईल एक्सेप्ट ज्युडिशियरी. आणि 13 मध्ये जसं 12 मध्ये स्टेटची डेफिनेशन होती तसं 13 मध्ये लॉसची डेफिनेशन आहे, कायदे कशाला म्हणायचे. तर ऑल एक्सेप्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ठीक आहे, तर लॉ म्हणजे काय? तर जे पण काही इतर ठराव, लॉ जेव्हा सगळ्या काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये फक्त कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येत नाही. ते सोडून इतर सर्व गोष्टी जे तुमचे नियम झाले, तुमचे कायदे झाले, तुमचे ठराव झाले, तुमचे रिझोल्युशन्स झाले, ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लॉसच्या डेफिनेशनमध्ये येतात. ठीक आहे, तर मी हे अशा पद्धतीने लक्षात ठेवत असतो. तुम्ही सुद्धा हे दोन्ही स्टेटमेंट घेऊन लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तुमचे सगळे प्रश्न याच्यावरचे सहज सुटतील. ठीक आहे.